अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, मी ओंकारा व्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. दत्त महाराजांची जागृत स्थानं ही महाराष्ट्रात तसेच देशभरात बऱ्याच ठिकाणी आहे. आज कोल्हापूरपासून 20-25 किलोमीटर अंतरावर असलेल्या बाचणी गावातील दत्त महाराजांचं जागृत स्थान आपण बघणार आहोत. या ठिकाणी अनेक साधू मुनींनी तपश्चर्या केलेली आहे, ध्यानधारणा केलेली आहे. चला तर मग दर्शन घेऊ बाचणी येथे असलेल्या दत्त महाराजांच्या पादुकांचं. दत्त महाराजांचे हे जागृत देवस्थान कोल्हापूरपासून दक्षिणेला 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या गारगोटी रस्त्यावरील इस्पुर्ली गावापासून डाव्या हाताला बाचणी या गावात आहे. सदर देवस्थान हे खाजगी आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लोकेशन टाकत आहे, जेणेकरून तुम्हाला सोयीचे ठरेल. या देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही जेव्हा यायचे ठरवाल तेव्हा या देवस्थानाबरोबर तुम्ही इतरही काही मंदिरे पाहू शकता. कोल्हापूरने येताना पहिल्यांदा डाव्या बाजूला कात्यायनी देवीचे मंदिर, पुढे आल्यावर उजव्या हाताला भीमाशंकर, तसेच प्रतिपंढरपूर, नंदवाळ आणि जवळच असणारे कुडुत्री येथील दत्त मंदिर. मी या सर्व स्थानांची लोकेशन देत आहे. तुम्हाला या ठिकाणापर्यंत जाण्यास काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये मला जरूर विचारा. आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जाता जाता कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला नक्कीच विसरू नका. मन प्रफुल्लित करणारी सकाळ आणि दत्त महाराजांच्या जागृत देवस्थानाचं दर्शन हा योग बऱ्याच दिवसांनी आला. कधी एकदा हा सुंदर असा रस्ता पार करतो आणि महाराजांच्या चरणी लीन होतो असे वाटते. बाचणी गावातून वाहणाऱ्या दूधगंगा नदीच्या काठावर आणि बांधी भाषा घाटाजवळ हे छोटेसे मंदिर आहे. या देवस्थानाचा इतिहास असा आहे. कागल तालुक्यातील कपिलेश्वर येथील कुलकर्ण्यांच्या कुटुंबात मुक्ताबाई नावाच्या साध्वी जन्माला आल्या. अद्भुत शक्ती असलेल्या मुक्ताबाईंचा पहिल्यापासूनच देवाकडे ओढा होता असे म्हणतात. त्या काळच्या प्रथेनुसार 7 वर्षांच्या झाल्यावर बाचणीच्या एकनाथराव कुलकर्ण्यांशी त्यांचा विवाह झाला. परंतु त्या संसारात कधीच रमल्या नाहीत. सदैव भगवान दत्तात्रयांच्या अनुसंधानात त्या असत. त्यांची अशी अवस्था व वागणे पाहून बाचणीकरांनी त्यांना त्याच अवस्थेत सोडले. जे आपण आता सध्या मंदिर पाहत आहोत याच ठिकाणी त्या राहत असत. सदैव दत्तभक्ती साक्षात श्रीपाद श्री वल्लभ यांच्या हातचा नैवेद्य ग्रहण करत असत असं म्हणतात. कागलकर संस्थानिक व त्यांचे वडील एकदा बाचणीस आले असता त्यांनी दरवाजाच्या फटीमधून पाहिले तर यामध्ये असं दिसलं की एक प्रचंड तेजस्वी प्रकाशाचा लोळ आहे आणि मुक्ताबाईंचा हात अन्न भरवण्यासाठी वर खाली होत आहे. तेही भारावले व त्यांनी या कुलकर्ण्यांना संस्थांतर्फे 21 एकर जमीन देवाच्या व्यवस्थापनासाठी दिली. त्यातून नंदादीप नैवेद्य व इतर खर्च भागवला जावा हा येतो होता. पुढे वयाच्या 20-21व्या वर्षी गुरुद्वादशी दिवशीच श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांच्या अंतर्धानाच्या दिवशी मुक्ताबाईंनी समाधी घेतली. दत्त महाराजांच्या अतिशय सुंदर, पाहता क्षणी मनःशांती मिळवून देणाऱ्या छोट्याशा पादुका या ठिकाणी आहेत. महाराजांच्या पादुकांच्या मागे मुक्ताबाईंच्या पादुका स्थापन केल्या गेल्या. त्या ठिकाणीच औदुंबराचे रोपटे आले आणि आज हे छोटेखानी मंदिर त्याच वृक्षाच्या छायेखाली आहे. नृसिंहवाडीचं प्रतिरूप आहे असं जाणवतं. दैनंदिन पूजा सकाळी 8 ते 9च्या दरम्यान केली जाते आणि सायं पूजा ही 7 ते 8च्या दरम्यान केली जाते. गुरुद्वादशीला ज्या दिवशी मुक्ताबाई या अंतर्धान पावल्या त्याच दिवशी महापूजा असते. विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. तसेच गाव जेवण बाचणीकर कुलकर्णी हे करत असतात. दत्त जयंती, रामनवमी हे उत्सवसुद्धा मोठ्याने साजरे केले जातात. दत्त महाराजांच्या या पादुकांचं अनेक साधुमुनींनी, योगींनी दर्शन घेतलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पारायणंसुद्धा केलेली आहेत. विविध पीठांच्या शंकराचार्यांनी सुद्धा या दत्त महाराजांच्या पादुकांची पूजा बांधलेली आहे. हे मंदिरात असलेलं अतिशय सुंदर श्री राम पंचायतन आहे. या ठिकाणी राम, लक्ष्मण, सीता आणि शत्रुघ्न यांच्या मूर्ती आपल्याला पाहावयास मिळतात. भरत आणि हनुमान यांच्या मूर्ती जळिताच्या वेळेस गायब झालेल्या आहेत. अतिशय सुंदर असं राम पंचायतन मला प्रत्यक्षात पहिल्यांदाच पाहायला मिळालं. मिशी असलेला सुंदर असा मुखवटा, त्याचबरोबर पादुका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.
अशा प्रकारचा हा मुखवटा तुम्ही आणखीन कुठं पाहिला असेल हे कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. आणि अशीच दत्तभक्ती ही माझ्याकडून होत राहू दे, ही तुझ्याकडं एक छोटीशी मागणी. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.